महिलांचे जेलभरो आंदोलन। मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेचा जेलभरो आंदोलन। काल 1 जानेवारी रोजी वाशिम मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेचा जिल्हा परिषदेवर जेलभरो आंदोलन संपन्न। संघटनेच्या वतीने शासनासोबत संघटनेच्या अनेक मीटिंग होऊन सुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, किमान वेतन, मासिक पेन्शन, ग्रॅज्युएटी, सिनी, अंगणवाडी सेवकांचे नियमित अंगणवाडीमध्ये रूपांतर करणे, वाढत्या महागाईनुसार मानधनात वाढ, आजारपणाच्या रजा व इतर मागण्यांसंदर्भात बालवाडी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने जेलभरो आंदोलन केले आहे। या आंदोलनाला सविताबाई इंगळे, दिलीप भगत, सहसचिव संगीता गव्हाणे, मायावती डोंगरे, सोनल डोंगरे, सीता किल्लारे, सहसचिव सविता ठाकरे, रेणुका बांगर, पूजा कांबळे आदी शेकडो महिलांसह जेलभरो आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता। महादेव दौसे, IB7 न्यूज, जिल्हा प्रतिनिधी वाशिम। अंगणवाडी मी सविता इंगळे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष। आज आम्ही 4 तारखेपासून सतत संपावर आहोत आणि आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की आम्हाला वेतन श्रेणी यांनी लागू करावी। जोपर्यंत शासन वेतन श्रेणी देत नाही तोपर्यंत निदान सेविकांना 26,000 रुपये आणि मदतनीसांना 20,000 रुपये यांनी मानधन द्यावं। त्याचप्रमाणे आम्हाला ग्रॅज्युएटी यांनी लागू करावी आणि मासिक पेन्शन सुद्धा यांनी लागू करावं। यासाठी आम्ही सतत आंदोलनं करत आहोत। आम्ही चट्टी भाकर आंदोलन केलं, आक्रोश मोर्चा काढला आणि आज आम्ही इथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सर्वजणी जमून आज जेलभरो आंदोलन करतो आहे। आणि यानंतरही शासनाने आमच्या मागण्याकडे जर दुर्लक्ष केलं तर आम्ही आमरण उपोषणाचा इशारा आहे आज या आंदोलनाच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे। हमारी युनियन, हमारी ताकत।